कळायच्या बाहेर आहे सगळं. नाही, पण असं की म्हणजे आता नाशिक हा तुमचा एकेकाळी बालेकिल्ला होता. पुण्यामध्ये मनसेचं, मी आत्ता तुमच्या अलायन्सच्या बद्दल बोलत नाही आहे, पुण्यामध्ये तुमची चांगली म्हणजे वातावरण, ताकद आणि असं तुमच्या पक्षाला होतं स्थान. तर आत्ता ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे काही चालू आहे तुमच्या पक्षाचं किंवा तुमच्या आघाडीचं ते समाधानकारक आहे असं नाही? मला मी तुम्हाला तेच सांगतो, हे मुंबई ठाणा या सगळ्या ठिकाणचं आमचं व्यवस्थित काय झालं, एक तर आरक्षण आणि त्यात हे 4चे प्रभाग, हा इतका राजू, मी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी इतका गोंधळ आहे ना, आणि ज्यांच्या हातात सत्ता असते ना ते ह्या सगळ्या गोष्टी अगोदरपासून ह्या सगळ्या गोष्टी करतात. ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांना कायमचे तुम्ही बेसावत ठेवता. तर या म्हणजे आता साधी गोष्ट, आपण 4चे प्रभाग करायची काय गरज आहे? म्हणजे हे खरं तर फॅड काँग्रेसच्या काळात आलं, 2चे प्रभाग आणि 4चे प्रभाग. मला कळत नाही की एखाद्या मतदारांनी तिथे जाऊन 4 बटणं का दाबायची आहेत? बरं, भारतामध्ये अख्ख्या देशामध्ये अशा प्रकारची सिस्टीम कुठे नाहीये जी फक्त महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. 4चे प्रभाग ज्याच्यामध्ये वेगवेगळी माणसं कधीतरी निवडून येतात आणि मग कोणीच काय काम नाही करू शकत. एखादा काम करायला गेला की दुसरा आडकाठी करतोय, म्हणजे तो संपूर्ण प्रभाग म्हणजे ते 4 मतदारसंघ त्याला काही अर्थच उरत नाही. बरं, ह्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात गेलो, हायकोर्टात गेलो, ते म्हणतात हे निवडणूक आयोगाकडे येतं, निवडणूक आयोग म्हणतं हे राज्य सरकारचा निर्णय. मग ही जी चालढकल आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं मग आम्हाला आरक्षण पण आम्हीच पाडणार, 4चे प्रभाग आम्हीच करणार आणि मग सगळं सेट करायचं आणि मग तुम्हाला सांगायचं आता लढा. म्हणजे ज्या वेळेला एक मतदारसंघ होते किंवा 2चे काय प्रभाग होते, बरोबर, तर त्यातल्या त्यात तरी सोपं होतं. हे 4च्या प्रभागामध्ये आरक्षण पडल्यानंतर तर इतका मेस, इतका गोंधळ आहे की त्याचं तुम्ही काहीच नाही करू शकत. आता मी साधी गोष्ट सांगतो, आता आमचे अनेक लोक जे म्हणजे चर्चेला बसले होते, चर्चेला बसल्यानंतर तिथे असे अनेक प्रभाग झाले की ते इतकं सगळं विस्कळीत होतं की ते उभे नाही राहू शकले काही महत्वाची माणसं. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं ना की तुम्ही निवडणुकांना, तुम्ही विरोधी पक्षांना सामोरे जा म्हणून सांगताय, तुम्ही अगोदर सगळ्या गोष्टी सेट करायच्या. म्हणजे आता परवा दिवशी तर त्या एक 4-5 दिवसापूर्वी ते कोणी फार चालवलं नाही ते, पण अजित पवार स्वतः म्हणाले की आमच्या लोकांना सांगितलं गेलं की आमच्याकडे या, आमच्या पक्षात या, म्हणजे भाजपमध्ये या, 2,500 मतं आम्ही ऑलरेडी मशीनमध्ये भरलेली आहेत. आता कुठं बोलले हे? ते आता पिंपरी चिंचवडला 2,500 मतं आम्ही भरलेली आहेत. माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा. म्हणजे सत्तेमधला एक भाग जो आता ह्यांच्यापासून वेगळा निवडणूक लढवतोय, आता ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकीला, इतका जबाबदार माणूस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा, अशा प्रकारचं स्टेटमेंट करतो की मशीनमध्ये 2,500 मतं भरलेली आहेत. म्हणजे आम्ही काय समजायचं, मला जरा सांगा. प्रश्न असा आहे ना की या सगळ्या ह्याच्यामध्ये जिंकण्या हरण्याचा विषय नाही आहे राजू, ही फेअर इलेक्शन नाही आहे, एवढं फक्त आम्हाला सांगायचं आहे. असो, एक प्रश्न असा ह्याला जोडूनच की जेव्हा ही प्रोसेस सुरू होते तेव्हा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला ऑब्जेक्शन, सजेशन